नमस्कार. आज आपण एक जरा वेगळ्या पण महत्वाच्या करिअर पर्यायाबद्दल बोलणार आहोत, म्हणजे BSc बॉटनी नंतर MBA. हो, आपल्या आजच्या चर्चेचा आधार आहे वनस्पतीशास्त्राचे पदवीधर MBA करिअर मार्ग या मार्गदर्शिकेतले काही मुद्दे. अगदी. आणि आपण हे बघूया की वनस्पतीशास्त्राची पार्श्वभूमी आणि मॅनेजमेंट स्किल्स एकत्र आल्यावर काय काय संधी निर्माण होतात. अनेकांना वाटतं हे खूपच वेगळे प्रवाह आहेत, पण तसं नाहीये खरं तर. तेच मला विचारायचं होतं. म्हणजे बॉटनी नंतर MBA हे अनेकांना जरा अनपेक्षित वाटेल. का करावा हा विचार? नक्की काय संधी आहेत? खरं तर वनस्पतीशास्त्राचं जे ज्ञान आहे ना, ते अनेक उद्योगांसाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही विचार करा, कृषी व्यवसाय म्हणजे ॲग्री बिझनेस, हो, मग फार्मास्युटिकल्स, हेल्थ केअर, पर्यावरण व्यवस्थापन, बायोटेक्नॉलॉजी सुद्धा, या सगळ्यांचा संबंध कुठेतरी वनस्पतींशी येतोच. अच्छा. आणि MBA केल्यामुळे काय होतं की या सायंटिफिक ज्ञानाला एक व्यावसायिक जोड मिळते. त्यामुळे या वाढत्या क्षेत्रांमध्ये चांगली पोझिशन्स मिळवता येतात. म्हणजे फक्त थिअरी नाही, तर त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन बाजारात कसं आणायचं ह्याचं शिक्षण मिळतं. मग अशा लोकांसाठी MBA मध्ये कोणती स्पेशलायझेशन्स उपलब्ध आहेत? पर्याय तसे बरेच आहेत. एक महत्वाचं म्हणजे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. ओके. यात मग ॲग्रीटेक, सप्लाय चेन, रुरल मार्केटिंग यावर फोकस असतो. इथे तर बॉटनीचं ज्ञान थेट उपयोगी पडतं, बरोबर? हो, अगदी. दुसरं म्हणजे फार्मा किंवा बायोटेक मॅनेजमेंट. औषधांचं मार्केटिंग असो, क्लिनिकल रिसर्च असो किंवा नियम वगैरे समजून घेण्यासाठी वनस्पती आणि त्यांचे घटक यांचं ज्ञान महत्वाचं ठरतं. आणि हेल्थ केअर किंवा पर्यावरण म्हणजे तिथे कसा संबंध जोडला जातो? हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये थेट संबंध नसला तरी फार्मा किंवा हर्बल उत्पादनं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये संधी असू शकते. पण पर्यावरण व्यवस्थापन, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हे खूपच महत्वाचं क्षेत्र आहे आता. कंपन्यांना आता सस्टेनेबिलिटी, ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट्स, CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि ESG रिपोर्टिंगसाठी जाणकार लोक हवे आहेत. ESG रिपोर्टिंग, ते काय असतं नक्की? म्हणजे कंपन्या पर्यावरण, समाज आणि त्यांचं अंतर्गत प्रशासन, एन्व्हायरमेंट, सोशल, गव्हर्नन्स याबद्दल किती जबाबदार आहेत हे दाखवणं. आणि इथे वनस्पतीशास्त्र किंवा पर्यावरण तज्ज्ञांची गरज वाढते आहे. इंटरेस्टिंग. हे खरंच खूप मोठं क्षेत्र आहे. बरं, मग या कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात? भारतात बघितलं तर CAT ही मुख्य परीक्षा आहे IIMs आणि इतर चांगल्या कॉलेजेससाठी. बरोबर. त्याशिवाय ZAT, CMAT, SNAP, NMAT या परीक्षा पण आहेत. आणि विशेषतः ॲग्री MBA साठी ICAR, AIEEA, PG ही एक महत्वाची राष्ट्रीय परीक्षा आहे. आणि सायन्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणित आणि डेटा इंटरप्रिटेशनकडे जास्त लक्ष द्यावं लागत असेल, नाही का? हो, थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते तिथे, पण ते शक्य आहे नक्कीच. आणि शिक्षण घेण्यासाठी चांगल्या संस्था भारतात आणि परदेशात कोणत्या प्रमुख कॉलेजेस आहेत, थोडक्यात सांगाल? नक्कीच. भारतवर स्पेशलायझेशननुसार बघायला हवं. ॲग्री बिझनेससाठी IIM अहमदाबाद, IRMA आणंद या खूप चांगल्या मानल्या जातात. अच्छा. फार्मा किंवा बायोटेकसाठी NMIMS मुंबई, SIBM पुणे यांचा विचार करता येतो. हेल्थकेअरसाठी TISS मुंबई किंवा IIHMR जयपूर हे चांगले पर्याय आहेत. आणि सस्टेनेबिलिटीसाठी? त्यासाठी टेरी दिल्ली किंवा IIFM भोपाळ ह्या प्रमुख संस्था आहेत. परदेशात बोलायचं झाल्यास वॅगनॅगन नेदरलँड्समध्ये किंवा UC डेव्हिस अमेरिकेत ॲग्रिकल्चरसाठी खूप प्रसिद्ध आहेत. जॉन्स हॉपकिन्स फार्मासाठी. शिक्षण झालं, मग नोकरीच्या संधी कशा असतात? विशेषतः महाराष्ट्रात किंवा भारतात कोणत्या भूमिका मिळतात? भूमिका बऱ्याच आहेत. ॲग्री बिझनेस मॅनेजर, फार्मा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, ESG कन्सल्टंट, बायोटेक प्रॉडक्ट मॅनेजर अशा अनेक. आणि कोणत्या कंपन्यांमध्ये संधी असतात? कंपन्या पण मोठ्या आहेत. महिंद्रा ॲग्री, ITC, सन फार्मा, सिप्ला, टाटा ग्रुपमध्ये सस्टेनेबिलिटी विभाग, बायोकॉन, ओके, किंवा वर्ल्ड बँक सारख्या ठिकाणीही शक्यता आहेत. आणि पगाराच्या बाबतीत काय चित्र आहे? म्हणजे साधारण किती अपेक्षा ठेवता येते? भारतात सुरुवात करताना म्हणजे फ्रेशर लेवलला भूमिकेनुसार वर्षाला साधारण 5 लाख ते 12 लाखांपर्यंत पॅकेज असू शकतं. बरं. आणि यात अनुभव आणि स्किलनुसार चांगली वाढ होते. विशेषतः MNC फार्मा कंपन्या, ॲग्रीटेक स्टार्टअप्स किंवा कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटीमध्ये जास्त कमाईची शक्यता असते.
परदेशात सुरुवात साधारण $50,000 ते $70,000 प्रतिवर्ष किंवा अधिक असू शकते. म्हणजे करिअर ग्रोथ चांगली आहे म्हणायला हरकत नाही. पण MBA साठी अर्ज करण्यापूर्वी आपलं प्रोफाईल अजून कसं सुधारता येईल, काय करता येईल? हो, काही गोष्टी नक्कीच करता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटर्नशिप्स संबंधित क्षेत्रात. म्हणजे ॲग्रीटेक स्टार्टअप असेल, फार्मा कंपनी असेल किंवा पर्यावरणासाठी काम करणारी एखादी NGO. प्रॅक्टिकल अनुभव महत्वाचा. अगदी. त्याशिवाय काही सर्टिफिकेशन्स पण उपयोगी ठरू शकतात, जसं CFA किंवा डिजिटल मार्केटिंग. आणि नेटवर्किंग. बायोएशिया किंवा एग्रीटेक इंडिया सारख्या इंडस्ट्री कॉन्फरन्समध्ये सहभागी होणं, लोकांशी बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. एकंदरीत वनस्पतीशास्त्राच्या पदवीधरांसाठी MBAमुळे करिअरचे अनेक प्रभावी आणि आकर्षक मार्ग खुले होतात, ते नक्की. कॉर्पोरेटमध्ये जा, सामाजिक काम करा किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करा. अनेक शक्यता आहेत. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण आज ज्या मुख्य स्पेशलायझेशन्सबद्दल बोललो त्याच्याही पलीकडे जाऊन जर विचार केला तर वनस्पतीशास्त्राचं अजून स्पेसिफिक ज्ञान, जसं की एथनोबॉटनी म्हणजे स्थानिक लोक वनस्पतींचा पारंपरिक वापर कसा करतात याचं शास्त्र, हो, किंवा प्लांट जेनेटिक्स, हे ज्ञान भविष्यात या व्यावसायिक क्षेत्रांमध्ये अजून कोणत्या नवीन अनपेक्षित भूमिका निर्माण करू शकेल, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. खरंच खूप इंटरेस्टिंग विचार आहे हा. यावर नक्कीच विचार करायला हवा.